केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सपत्नीक घेतलं विठुरायाचं दर्शन। मंदिर समितीच्या वतीनं ज्योतिरादित्य सिंधियांचा शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार। बार्शी तालुक्यातील पाथरी ग्रामस्थांचं आंदोलन। 10 वर्षांपासून रस्त्याचं आणि पुलाचं काम रखडल्यानं नागरिकांचा आक्रमक पवित्रा। आमदार संदीप क्षीरसागरांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट, तर क्षीरसागर यांनी केली मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस। एकनाथ शिंदे या नावानं सरकार येण्यासाठी ताकद मिळाली, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। निवडणुकीमध्ये ज्यांना मतदारांनी डिलीट केलं ते लोक कोस्टल रोडचं क्रेडिट घेण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात। एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण। राज्यात नव्या 5000 गाड्या आणि ई बसेस येणार असून 10 ते 15% भाडीवाढ ही सहन करावी लागणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं। इंदापूरमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। कोर्टाच्या इमारतीच्या निकृष्ट बांधकामाची दाखवली होती बातमी। अजित पवारांनी घेतली लोकशाही मराठीच्या बातमीची दखल। बदलापूर अत्याचार घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क। कोल्हापुरातील 1958 जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले, तर ग्रामपंचायत लोकसहभागातून 4.5 कोटी रुपयांचा खर्च। बीड शहरातील क्रीडांगणाची दुरावस्था। क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडांगण दुरुस्तीची मागणी। डोंबिवलीमधील देवीचा पाडा परिसरातील थरारक घटना। 2 वर्षांचा चिमुकला 3ऱ्या मजल्यावरून पडला। भावेश फात्रेमुळे वाचले चिमुकल्याचे प्राण। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना दिली वर्दी उतरवण्याची धमकी। धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। सोलापूरच्या मांडेगावमधील सरपंचानं केला आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांच्या सतर्कतेमुळे सरपंचांचा जीव वाचला। सिमेंट रस्त्याचं काम पूर्ण होऊन देखील बिल मंजूर न झाल्यानं केला आत्मदहनाचा प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।